अ, आपण जर स्क्रीन टाईम पाहिला तर त्याच्यात काही महत्त्वाच्या बाबी अशा आहेत, की आपण समजा अ, लॅपटॉपवर काम करतोय किंवा आपण डेस्कटॉपवर काम करतोय. तर त्याचा स्क्रीन टाईम समजा वाढला असेल, तर त्याचे डोळ्यावर फारसे दुष्परिणाम होत नाहीत. तर पण आपला जर मोबाईल किंवा टॅब याचा जर हे वाढला असेल स्क्रीन टाईम, तर त्याच्या डोळ्यावर खूप मोठे परिणाम होतात. त्याचं कारण तुम्हाला मी समजावून सांगतो. त्याचं कारण असं आहे, की आपले जे डोळे आहेत त्याच्यामध्ये जेव्हा आपण स्क्रीन टाईम बघतो, तर कॉम्प्युटरमधला जो लाईट आहे, तो लाईट फारसा त्रास देत नाही. पण तरीही कॉम्प्युटर जेव्हा आपण वापरतो, तर त्याच्यामध्ये त्याला स्क्रीन टाईममुळे नुकसान होऊ नये, याच्यासाठी काही गोष्टी करता येणं शक्य आहे. पण त्याच्या आधी स्क्रीन टाईम काय करतो हे पाहायला पाहिजे. तर हा जो कॉम्प्युटरचा स्क्रीन टाईम आहे, तो आपल्या डोळ्यांना कोरडेपणा आणू शकतो, एक. दुसरं, आपल्या डोळ्यांना तो फटीग करतो, म्हणजे थकतात आपले डोळे आणि त्यामुळे मग कधी-कधी आपला जो पुढचा भाग आहे कपाळाचा, तो थोडा दुखायला लागतो. तर याला आपण कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम असं म्हणतो, की याच्यामध्ये कॉम्प्युटर जास्त वापरल्यामुळे ही घटना घडलेली असते. ते कमी करण्यासाठी प्रत्येक 20 मिनिटांनी आपला कॉम्प्युटर असा आहे, त्याच्यासमोर बघत असताना थोडंसं बाजूला बघून 20 फुटावर बघावं. त्याच्यामुळे काय होईल, 20 मिनिटांनी 20 फुटावर 20 सेकंद असं बघितल्याने आपले जे डोळे कॉम्प्युटरकडे बघून बाहुल्या प्युपिल म्हणतात त्याला, लहान झाले आहेत, तर तिकडे बघितल्याने मोठ्या होतील. दुसरं, आपला जो कॉम्प्युटर आहे ते आपण असा पाहतो, डेस्कटॉप असेल तर. त्यामुळे आपल्या पापण्या उघड्या राहतात आणि हवेमुळं आपल्या अश्रू इव्हापोरेट होऊन जातात आणि त्यामुळे कोरडेपणा येतो. मग त्याला कव्हर व्हावं म्हणून आपला कॉम्प्युटर जो आहे तो 6 इंच डोळ्याच्या खाली ठेवावा. म्हणजे आपलं डेस्क असेल आणि हां, ह्याच्यामध्ये तेवढं दोन्हीही, अंतर दोन्हीही. असायला हवं. ते खाली ठेवावा आणि ते खाली ठेवल्याने आपले डोळे उघडे राहतील आणि डोळ्याची उघडझाप करावी. त्याच्यानंतर प्रत्येक 2 तासाने आपण आपले डोळे बंद करावे आणि हे जे आपले पाम आहेत, हे असे डोळ्यावर ठेवून ते डोळे थोडेसे दाबावे. यामुळे डोळ्यापुढे अंधार निर्माण होईल आणि 2 तासामध्ये जो फटीग झालाय तो निघून जाईल. एवढ्या 2-3 गोष्टी केल्याने कॉम्प्युटरमध्ये होणारे नुकसान टाळता येते. पण मोबाईलमध्ये होणारे नुकसान टाळता येत नाही, याच गोष्टी करून. कारण त्याच्यातला जो ब्लू लाईट आहे आपल्या डोळ्याकडे जातो. पहिलं काम तो काही करत असेल, तर आपल्या डोळ्यांना कोरडे करतो. दुसरं, आपल्या डोळ्यांना चष्म्याचा जो नंबर आहे, तो आपल्या नेहमीच्या नैसर्गिक वाढण्यापेक्षा दुप्पट तिपटीने वाढतो. मोबाईलमुळे. मोबाईलमुळे. दुप्पट तिपटीने वाढतो म्हणजे कसं? स्क्रीन टाईम ज्यांचा 2 तास, 4 तास, 6 तास आहे, असं म्हणतात, की ज्यांचा 4 तास स्क्रीन टाईम आहे, त्यांचा दरवर्षी 1 नंबर वाढतो. ज्यांचा 6 आहे त्यांचा 1.5 वाढतो, ज्यांचा 8 आहे त्याचा 2 वाढतो. असं ते प्रमाण आहे. असा चष्म्याचा नंबर वाढत जातो. पूर्वी आपली वाढ थांबल्यानंतर 20व्या वर्षी चष्म्याचे नंबर वाढत नव्हते. पण आता हेच नंबर मोबाईलमुळे वयाच्या 60 वर्षापर्यंत वाढत चालले आहेत. त्याचं कारण आहे मोबाईल. आणि म्हणून हा जो मोबाईल आपण वापरतो, हा वापरत असल्यामुळे याची जी मेकॅनिझम आहे याची माहिती असणं गरजेचं आहे. तर हे जेव्हा 2 टॉवरहून हा मोबाईल काम करतो, तर त्यावेळेस 1.6 रेडिओ फ्रिक्वेन्सी ती वापरली जाते, एनर्जी वॅट दोन्हीकडे. आणि हे मॅग्नेटिक अट्रॅक्शनने त्याला पकडलं जातं. आणि याच्या ज्या वेव्हज आहेत, त्या दोन्ही टॉवरहून या 16 ते 18 इंचापर्यंत त्या वेव्ह असतात आपल्या फोनच्या. आणि म्हणून तो फोन जेव्हा आपण कानाला लावतो, तेव्हा त्या वेव्ह ह्या आपल्या मेंदूपर्यंत जातात. आणि त्यामुळे असं म्हणतात आज, की मेंदूला 5% कॅन्सरची वाढ या आपल्या मोबाईलमुळे झाली आहे. आणि दुसरं कसं होतं, की जेव्हा आपण हाच मोबाईल आपल्या डोळ्यांनी बघत असतो, तर त्यावेळेस ह्याच्यातले जे रिफ्लेक्शन आहेत, ते आपल्या डोळ्यात जात असतात आणि त्यामुळे आपला डोळा फटीग होतो. पण तरी आपण ते बघायचं थांबत नाही. दुसरी गोष्ट अशी आहे, की हा फोन आपल्या शरीरावर ठेवतो आणि त्यामुळे हे वेव्ह कंटिन्यूअस चालू असतात. त्यामुळे याची जी एनर्जी आहे, जी येती आहे, ही एनर्जी लक्षात घेता मोबाईल फोन बंद करणं कोणी शक्य नाही आहे. पण तो सुरक्षित कसा वापरावा याची माहिती आपल्याला मी देतो. तो सुरक्षित वापरत असताना
हा मोबाईल आपल्यापासनं 16 इंच दूर ठेवावा. म्हणजे आपल्या शरीराच्या कुठल्याही भागावर तो ठेवू नये. म्हणजे आता झोपताना सुद्धा उशीच्या जवळ मोबाईल दूर तसं ठेवू नये. किंवा आपण चार्ज करतो आहे तो लिव्हिंग रूम मध्ये चार्ज करावा. तो आपल्या बाजूला चार्ज करू नये, कारण रात्रभर त्याचे ज्या व्हेव्ज आहेत त्या आपल्या शरीरावर येणार आहेत अच्छा. आणि त्या व्हेव्ज येऊ नये म्हणून तो दूर ठेवा. समजा तुम्हाला बोलायचं असेल तर स्पीकर फोनवर बोला, त्याच्यामुळे तो दूर राहतो. किंवा तुम्ही ब्लूटूथ लावा, वायरचा ब्लूटूथ जास्त चांगला, किंवा तुम्ही वायरलेस लावला तरी चालेल, पण फोन दूर धरावा. आता आपण स्पीकर फोनवर का बोलत नाही? कारण आपलं खाजगी बोलायचं असतं, त्यामुळे आपण ते चोरून बोलण्यासाठी तसं करतो. तसं करू नये, तर तसं बोलत राहावं आणि हे केल्याने मोबाईल वापरणं शक्य होतं.